ऐकून सर्वांना प्रेमाचा सलाम. देवाच्या वचनाकडे आपण वळत असताना इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 7 वाचून आजच्या शास्त्राभ्यासाला आपण सुरुवात करूया. हिब्रू चॅप्टर 11 वर्स 7. देवाच्या वचनात अशा प्रकारे लिहिलेलं आहे, तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. देवाचे आपण आभार मानू की हा विश्वासरूपी जिन्याकडे आपण पाहत असताना गेल्या काही दिवसापासून आपण प्रत्येक पायरी आपण चढत आहे. जसं आपण पाहिलं की पहिली पायरी आपण हबेलाची चढलेली आहे आणि हबेल आपल्याला त्या आराधनेचं गांभीर्य आम्हाला सांगत आहे. दुसरी पायरी आपण ज्यावेळेस चढलो त्यावेळेस हनोकाविषयी आपण पाहिलं की हनोक आम्हाला सांगत आहे की देवाबरोबर आपण कसे चालावे. आता आज आपण प्रभूच्या साह्याने तिसऱ्या पायरीकडे चढण्याचा आपण प्रयत्न करू आणि ह्या तिसऱ्या पायरीमध्ये जो नोहा आहे त्याच्या विश्वासाविषयी आपण पाहण्याचा आपण प्रयत्न करू की नोहा आम्हाला त्याच्या जीवनातून काय शिकू पाहतो, काय सांगू पाहतो, हे आज आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून इब्री 11 आणि 7व्या वचनामध्ये नोहाविषयी आपण वाचतो. नोहा त्याचा अर्थ होतो विसावा, रेस्ट किंवा सांत्वन, कन्सोलेशन. हे अर्थ नोहाच्या त्या नावाचा होतो. नोहाचा परिचय ज्यावेळेस आम्ही पाहतो तर उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये नोहाचा सुंदर परिचय पवित्र आत्मा आम्हाला देतो. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. हनोकाविषयी देखील आम्ही पाहिलं की तो देवाबरोबर चालला. त्याचप्रमाणे नोहाविषयी देखील साक्ष आहे की तो देवाबरोबर चालला. एवढंच नाही तर त्या काळचे जे लोक होते, प्रभू म्हणतो की त्या लोकांविषयी मी संतुष्ट नव्हतो, तर मला त्यांच्याविषयी क्रोध उत्पन्न झालेला आहे. आणि अशा लोकांमध्ये त्या क्रोधाविष्ट प्रजेमध्ये तो एक नीतिमान मनुष्य असा होता. प्रियांनो, एवढंच नाही तर तो सात्विक प्रामाणिक असा नोहा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून त्या नोहाने त्या विश्वासाच्या द्वारे तारू बांधलेला आहे. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आहे. त्याच विश्वासाने तो नीतिमत्वाचा वतनदार देखील झालेला आहे. हे कशामुळे घडले? साहजिक, निश्चित विश्वासामुळे घडलेलं आहे. परंतु त्याचबरोबर त्या विश्वासाला एक जोड आहे प्रियांनो, आणि त्या जोड जी आहे त्या विषयाकडे आज मी तुम्हाला नेऊ इच्छितो. आणि ती जोड म्हणजे काय आहे? वचन 7 मध्ये आपण पाहतो की तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. प्रियानो, निश्चित विश्वासाने सर्व काही त्याने केलं, परंतु त्या विश्वासाने त्याने सूचना देखील ऐकली. प्रियांनो, ती सूचना ऐकली एवढंच नाही, त्या सूचनेचं पालन देखील केलेलं आम्ही पाहतो. जगामध्ये 2 प्रकारच्या सूचना असतात प्रियांनो. एका सूचनेमध्ये दंड नसतो. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की बिल्डिंग मधून आपण खाली येत असताना लिफ्ट मध्ये दिलेलं असतं की विजेचा वापर जपून करा, पाण्याचा वापर जपून करा, किंबहुना सरकार देखील आम्हाला सांगतं. पण तो अनेक वेळा जर आपण तो वापर जपून केला नाही तर त्याला आपल्याला दंड पडत नाही. प्रियांनो, कदाचित आम्हाला ते बिल जास्त येत असेल, ते स्वाभाविक आहे, आम्ही ते वापरलेलं आहे. परंतु दंड जो असतो की हे वापरू नका ही सूचना आहे, परंतु या सूचनेचं पालन न केल्यामुळे आम्हाला दंड पडत नाही. प्रियांनो, परंतु दुसरी एक सूचना असते की त्याच्यामध्ये दंड असतो. उदाहरणार्थ की जे रोडवर सिग्नल असतात त्या सिग्नलचं तुम्ही पालन करा. जर सिग्नल मोडला तर आम्हाला निश्चित पुढे असलेले पोलीस अधिकारी आपल्याला दंड आकारतात. वन वे आहे, मग अशा रॉंग वे आहे, आणि अशा सर्व गोष्टी, सीट बेल्ट आपण घातला नाही तर अनेक अशा गोष्टीमुळे आम्हाला दंड आकारले जातात.
म्हणून प्रियांनो, सूचना पाळणं अतिशय महत्वाचं आहे प्रियांनो. अनेक वेळा आम्हाला चर्चमध्ये देखील सूचना मिळतात की वेळेवर या, आणि आम्ही जर वेळेवर गेलो नाही तर आम्हाला कोणताही दंड नाही. ही देवाची कृपा आहे प्रियांनो. परंतु आम्हाला त्या सूचनेकडे गांभीर्याने पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला जसं मी म्हटलो की हब्बेलाने जसं आराधनेचं गांभीर्य आम्हाला समजावून सांगितलं, हनोकाने देवाबरोबर कसं चालावं हा धडा आम्हाला शिकवला, तर आज नोहा आम्हाला सूचना कशा ऐकायच्या ते आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून पहिल्या मुद्द्याकडे आपण जातो. त्यावेळेस पहिला मुद्दा असा आहे की गांभीर्याने सूचना ऐकणारा नोहा. गांभीर्याने सूचना ऐकणारा नोहा. जर गांभीर्याने त्यांनी ऐकली नसती तर कदाचित त्या लोकांबरोबर त्याचा देखील नाश झाला असता. आणि म्हणून आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस 6वा अध्याय आणि वचन 13, उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 13. मग देव नोहाला म्हणाला. सूचनेची सुरुवात आम्ही पाहतो प्रियांनो. सूचनेची सुरुवात आहे की देव नोहाला म्हणाला, आणि पुढे सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहे. ती सूचना नोहाने गांभीर्याने ऐकली. का? कारण ती सूचना सांगणारा देखील तो गंभीर असा परमेश्वर होता. गांभीर्याने ऐकले आम्ही पाहतो. आणि म्हणून यशायाच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस 50वा अध्याय आणि वचन 4 मध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, यशया 50 आणि वचन 4. परमेश्वर रोज रोज सकाळी मला जागे करीतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो. मला रोज जर प्रभू जागे करीतो, का असं लिहिलेलं आहे? कारण प्रियांनो, अनेक जण रात्री झोपी जातात, परंतु अनेक जण अशा आहेत की त्यांच्या जीवनात सकाळ ते पाहत नाही. परंतु ती देवाची कृपा आहे, दया आहे की आम्हाला तो प्रभू रोज जागे करतो सकाळी, आणि आमचे कान उघडितो. कसे? शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून. प्रियांनो, प्रभू ज्या सूचना मला देतो त्या सूचना ऐकण्यासाठी माझे कान उघडे आहेत का? नोहाचे कान उघडे होते. म्हणून तर त्या ठिकाणी असलेलं आहे, मग देव नोहाशी बोलला. प्रियांनो, रोज प्रभू माझं नाव घेऊन माझ्याशी बोलतो. तो मला ओळखतो प्रियांनो, कारण मी त्याला ओळखतो. मी त्याची वाणी ऐकतो किंवा त्याची वाणी मी ओळखतो. आणि अशा प्रकारे माझं नाव घेऊन बोलणारा तो मेंढपाळ आहे. आणि तो रोज आणि रोज तो सूचना देतो की या जगामध्ये जगत असताना तू कसं वागायचं, कसं चालायचं, तुझे विचार कसे असावेत. आणि अशा प्रकारच्या सूचना मला वेळोवेळी येत असताना माझे कान त्या सूचनेकडे लागलेले आहेत का? किंबहुना त्या सूचना मी त्या गांभीर्याने ऐकत आहे का? आज नोहा आम्हाला शिकवत आहे की सूचना कशा गांभीर्याने ऐकायच्या, ते देखील कान देऊन ऐकायच्या. कारण शुभवर्तमानामध्ये प्रभू या कानाविषयी 7 वेळा बोलला. काय बोलला बरं? ज्याला कान आहेत तो ऐको. 7 वेळा म्हटला. त्याचे रेफरन्स सांगून मी पुढे जातो. मत्तैकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 15व वचन, मत्तैकृत शुभवर्तमान 13वा अध्याय 9व वचन, मत्तैकृत शुभवर्तमान 13वा अध्याय 43व वचन, मार्कृत शुभवर्तमान 4था अध्याय 9व वचन, मार्काचा शुभवर्तमान 4था अध्याय 23व वचन, आणि लुकृत शुभवर्तमान 8वा अध्याय 8व वचन, आणि त्यानंतर 14वा अध्याय लुकाचा आणि 35व वचन. 7 वेळा प्रभू लोकांना म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. का बरं? प्रभूला त्यांचे कान दिसत नव्हते का? नाही प्रियांनो, प्रभूला त्यांचे कान दिसत होते, परंतु प्रभू जे सांगत होता त्यांना ते त्या कानाने ऐकत नव्हते, तर त्या कानाने भलतच ऐकत होते. किंबहुना प्रभूच्या सूचनेकडे, प्रभूच्या शिक्षणाकडे त्यांनी त्यांनी आपले कान बंद केले होते. प्रियांनो, प्रियांनो, प्रभूने ज्या सूचना सांगितल्या त्या सूचनेकडे मी गांभीर्याने पाहतो का? त्या सूचना मी गांभीर्याने ऐकतो का? का प्रभू आज मला देखील म्हणतो की ज्याला कान आहे तो ऐको. प्रिय, कानाविषयी जर आम्ही पाहिलं तर भयंकर अशा गोष्टी या कानाविषयी आहे. अनेकांच्या कानामध्ये जर आम्ही पाहिलं, विश्वासणाऱ्यांच्या विषयी म्हणतो की एखाद्या डेकोरेशन सारखे ते कान आम्हाला दिसतात. मग वेल असो, झुमका असो, आणि ह्या सर्व गोष्टींनी त्या ओझ्याने प्रियांनो देवाचे नियम, देवाचे कायदे, देवाच्या आज्ञा किंवा देवाच्या सूचना
ऐकण्यासाठी हे कान मंद झालेले आम्ही पाहतो. आणि प्रभू अशा लोकांविषयी म्हणतो की ज्याचे कान आहेत किंवा ज्याला कान आहेत तो ऐको. प्रियांनो, अनेक वेळा प्रभू ह्या गोष्टी बोलत असताना प्रियांनो मी त्या सूचनेकडे लक्ष देतो का, किंवा त्या सूचनेकडे मी गांभीर्याने पाहतो का? नोहाने त्या सूचना गांभीर्याने ऐकल्या. उत्पत्तीच्या पुस्तकात 19वा अध्याय आणि वचन 14 मध्ये एक व्यक्ती आपल्या लोकांना काही सूचना सांगतो. काय सूचना आहेत त्या? उत्पत्ती 19 आणि 14 वचन. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयांस म्हणाला. काय म्हणाला? उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु काय झालं? त्याच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहे असे भासले. प्रियानो, अतिशय आत्मीयतेने कदाचित सांगत आहे, परंतु त्यांनी ते गंमत वाटली. प्रियांनो, काय सांगायचंय? त्यांनी सूचना गांभीर्याने का ऐकली नाही? कारण सूचना देणारा देखील गंभीर असणं अतिशय महत्वाचं आहे. कदाचित लोटाच्या जीवनामध्ये ती गंभीरता नसेल, ते आत्मिक जीवन नसेल. कसंही बोलायचं, कसंही चालायचं, कसंही वागायचं, कुठेही बसायचं. म्हणजे आम्ही पाहतो की त्या दुर्जनांच्या मसलतीत बसणारा आम्ही लोट पाहतो. त्या सदोम आणि गमोराच्या त्या वेशीवर बसलेला तो लोट पाहतो. प्रियांनो, आज जर माझी परिस्थिती तशी असेल, कशी? या लोटासारखी असेल, की माझं वागणं, माझं बोलणं जर जगासारखं आहे, जगातल्या लोकांबरोबर माझं बसणं उठणं आहे, माझे विचार त्या प्रकारचे आहे, तर मंडळीमध्ये मी कितीही ओरडून सूचना सांगितल्या तरी त्या जावयांसारखी आपली परिस्थिती असेल, की त्यांना जशी वाटली की हा व्यक्ती गंमत करत आहे. प्रियांनो, खूप गंभीर गोष्ट आहे. परमेश्वर सूचना सांगणारा आहे, तो गंभीर आहे. नोहा जो शिष्य आहे, तो सूचना ऐकणारा आहे, तो देखील गंभीर आहे. आज मंडळीमध्ये ही परिस्थिती आहे का? ऐकणारा गंभीर आणि सांगणारा गंभीर. प्रियांनो, जर अशी परिस्थिती आहे तर मग मंडळीमध्ये वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू म्हटला की नोहाने माझ्या सूचना गांभीर्याने ऐकल्या. मत्तई शुभवर्तमान 13वा अध्याय आणि वचन 15 मध्ये देखील या कानाविषयी आणखी गोष्ट सांगतो प्रभू. मत्तई 13:15. कारण ह्या लोकांचे अंतकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात. आज सूचनेचं पूर्णपणे पालन का होत नाही? एकतर या वेगवेगळ्या गोष्टींमुळे आमच्या कानावर ओझं आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आमचे कान मंद झालेले आहेत. प्रियांनो, आम्ही प्रभूच्या वचनाकडे, प्रभूच्या गोष्टींकडे, प्रभूच्या आज्ञेकडे, नियमाकडे, कायद्यांकडे मन लावत नाही. आमचं अंतकरण जड झाल्यामुळे आमच्या कानावर त्याचा परिणाम झाला आणि आमचे कान मंद झालेले आहेत. म्हणून सूचनेचं पूर्णपणे पालन आमच्या जीवनात होत नाही. प्रियांनो, आणि होत असेल तर धन्यवाद प्रभूला, देवाचं गौरव असो की आम्ही प्रत्येक वेळेस वेळेवर चर्चला जातो, वेळेवर बायबल स्टडीला जातो, दरवेळी बायबल स्टडीला हजर राहतो, सुवार्तेच्या प्रचार कार्यामध्ये आम्ही सहभागी असतो. इथे तिथे ज्यावेळेस प्रभूचं कार्य असतं त्या ठिकाणी आमची उपस्थिती असते. ज्या ज्या वेळेस मंडळीत त्या सूचना असतात प्रियांनो, त्यावेळेस माझं अंतकरण त्या सूचनेकडे लागल्यामुळे माझे कान ते गांभीर्याने ऐकतात आणि त्याचं पालन आम्ही करतो. प्रियांनो, नोहाचे कान प्रभूच्या सूचनेकडे लागले होते आणि म्हणतो सूचना नोहाने गांभीर्याने ऐकलेली आहे. दुसरा मुद्दा पटकन आपण पाहूया. गांभीर्याने सूचना ऐकली एक गोष्ट, परंतु गांभीर्याने सूचनेचं पालन करणं ही दुसरी गोष्ट. प्रियांनो, अनेक वेळा आम्ही ऐकतो खरं, परंतु त्याचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण पालन करत असताना अनेक अडखळणं आमच्या जीवनात येतात. त्याच्याही जीवनात आता उत्पत्तीच्या 6व्या अध्यायात 14व्या वचनापासून त्या सूचनेचा विषय प्रभू सांगत असताना आम्ही पाहतो की तारू गोफेर लाकडाचे असावे, तारवात कोठड्या असाव्यात, तारवाला आतून बाहेर डांबर लाव, तारवाची लांबी 300 हात, तारवाची रुंदी 50 हात, तारवाची उंची 30 हात, तारवास उजेडासाठी खिडकी कर, तारवास एक दार कर,
तारवास खालचा, दुसरा व तिसरा मजला कर. खरं पाहता नोहा एक शेतकरी व्यक्ती आहे. शेतीचा व्यवसाय त्याचा आहे प्रियानो. आणि ह्या गोष्टी करणं त्याला अतिशय जड होतं, किंबहुना अशक्य असं होतं प्रियानो. परंतु विश्वासाच्या योगे त्याने आपल्या कुटुंबासाठी तारू बनविला असं देवाचं वचन सांगतं. त्याच विश्वासाने त्याला बळ आलं प्रियांनो. त्याच विश्वासाने प्रभूने त्याला ज्ञान पुरवलं आणि गोफेरस लाकूड त्याने शोधलं प्रियांनो. कोणतं बाबळीचं नाही, कोणतं दुसऱ्या झाडाचं नाही, तर गोफेर लाकूड त्याने वर्षानुवर्ष शोधलं असेल प्रियांनो. दिवस ते त्याचे लेकरं आणि त्याची पत्नी आणि त्याचे सुना आणि तो स्वतः त्या गोफेर लाकडाचा शोध करीत असेल जंगलांमध्ये प्रियांनो. आणि जसं भेटल तसं ते तोडून त्यांच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तारूचं बांधकाम चालू होतं, बनवण्याचं काम चालू होतं, त्या ठिकाणी ते घेऊन येत होते. त्यांचं निरीक्षण पहा प्रियांनो. ज्यावेळेस सूचना गांभीर्याने आम्ही ऐकतो त्या ठिकाणी सूचनेचं पालन आम्ही गांभीर्याने करतो. ते गोफेर लाकूड शोधण्यासाठी त्यांचे नेत्र आतुर होते प्रियांनो. ही शोध मोहीम कित्येक दिवस चालू होते. एवढंच नाही तर प्रियांनो, आतून बाहेर डांबर लावायचंय. आज मला जर विचारलं की डांबर कुठे भेटतं ब्रदर, तर हार्डवेअर मध्ये डांबर आम्हाला लगेच उपलब्ध होईल. परंतु त्या काळची परिस्थिती, तो डांबर शोधण्यासाठी संपूर्ण कुटुंब हे शोध मोहिमेवर गेलेले आम्ही पाहतो प्रियांनो. कारण देवाची इच्छा आहे की आतून बाहेरून त्या तारवाला डांबराने लेपायचे प्रियांनो. तर पुढे जाऊन भयंकर असं जलप्रलय येणार आहे. कोणताही एक थेंब देखील त्या तारवात जाऊ द्यायचं नाही. प्रियांनो, या सूचनेचं पालन अतिशय नम्रपणे, आदरयुक्त भयाने केलेलं आम्ही पाहतो. सर्व गोष्टी आपण पाहणार नाही, परंतु खालचा, दुसरा आणि तिसरा मजला देखील काही गोष्टी आम्हाला सांगून जातो प्रियांनो. ते बांधकाम जसं गोफेर लाकडाचं त्या डांबराच्या बरोबर, परंतु हे वर जाणारं बांधकाम आहे प्रियांनो. खालपासून दुसऱ्यापासून तिसऱ्या मजल्यावर हे वर जाणारं बांधकाम आहे प्रियांनो. ज्यावेळेस मी सूचना गांभीर्याने ऐकतो, त्यावेळेस माझा आत्मिक तारू जो प्रभूने आम्हाला त्या तारवात सुरक्षित ठेवलेलं आहे, ते आत्मिक जीवन आमचं वर जाणारं होणं गरजेचं आहे. ते कशामुळे जाईल? तर मला देवाने जे रोज उठवतो सकाळी, कशासाठी? शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो, की आज ही सूचना तुझ्यासाठी आहे. ती गांभीर्याने ऐकायची आणि त्या गांभीर्यानेच त्या सूचनेचं पालन करायचं. नोहाला अडखळण होते की प्रभू, गोफेर लाकूड कुठे मिळेल, डांबर कुठे मिळेल, एवढं श्रम करायचंय, कसं काय व्हायचंय? परंतु प्रत्येक अडखळणावर मात करणारा नोहा मला दिसतो. आज आम्ही त्या अडखळणावर मात करणारे विश्वासणारे आहोत का? सूचनेचं पालन करणारे, गांभीर्याने पालन करणारे तुम्ही आणि मी आहात का? मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 2 अध्याय वचन 12 मध्ये मागे लोक हेरोदाकडे जातात आणि हेरोदाला सर्व परिस्थिती सांगतात. हेरोद म्हणाला की ते बालकाचं दर्शन झाल्यावर कृपा करून मला सांगा येऊन, म्हणजे मी देखील त्याच्या दर्शनास जाईल. त्यांनी बालकाचं दर्शन घेतलं आणि अध्याय 2 आणि वचन 12 मध्ये असं लिहिलेलं आहे, मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते म्हणजे मागी लोक दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. प्रियांनो, प्रभूची सूचना त्यांनी ऐकली. ते पूर्वेकडचे होते. कदाचित त्यांना त्या देवाची ओळख देखील नसावी, परंतु जे दर्शन प्रभूने स्वप्नात दिलेलं आहे, त्या सूचनेकडे त्यांनी गांभीर्याने ऐकलं. एवढंच नाही, त्या सूचनेचं गांभीर्याने पालन देखील केलं. जर त्यांनी ती सूचना ऐकली नसती, ते सरळ हेरोदाकडे गेले असते, तर त्यांना मान सन्मान मिळाला असता, बक्षिसं मिळाली असते, आदरातिथ्य त्यांचं झालं असतं, सर्व काही गोष्टी मिळाल्या असत्या त्यांना. परंतु सर्व गोष्टींना त्यांनी नाकारलं प्रियांनो. आणि त्या प्रभूच्या सूचना ऐकून त्यांनी दुसरा मार्ग पकडला आणि आपल्या देशास गेले. प्रभू ह्या ठिकाणी आम्हाला काय सांगू इच्छितो? आज जर मला सूचनेचं पालन करण्यासाठी अडखळण येतं, तर मला मार्ग दुसरा बदलून त्या सूचनेचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे. मला त्या स्वर्गाच्या देशाकडे जायचंय. तो हेरोद म्हटलेला सैतान माझ्यामध्ये आडवा आहे, किंबहुना तो मागे देखील लागलेला आहे
आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या सूचना मला रोज आणि रोज प्रभू देतोय, त्या सूचनेचं पालन करण्यासाठी प्रभू माझा मार्ग तयार करतो. फक्त एकच, त्या मार्गाच्या द्वारे मला पुढे जायचंय आणि ते लोक त्यांच्या देशाकडे निघून गेलेले आहेत. नामान कोडीच्या बाबतीत तुम्हाला आणि मला माहिती आहे. दुसरे राजे 5वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आम्ही पाहतो की तो सेनापती होता, तो नामान होता. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तो त्या आपण काढूया दुसरे राजे 5वा अध्याय आणि वचन 1 ते 3. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. मग पुढे पाहतो की एक लहान मुलीने त्याच्या तिची जी सेवेस होती त्या धनिनीस म्हणली की शमरोनाच्या संदेष्टाची माझ्या धन्याची गाठ झाली तर ते त्याचे कोड बरे करू शकतात. आणि मग पुढे आम्ही पाहतो की तो अलिशाकडे आला आणि त्या अलिशाकडे गेल्यानंतर अलिशा त्याच्याकडे आला नाही आणि फक्त अलिशा म्हणाला की यार्दनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. एक सूचना मिळाली. अलिशा वर होता आणि खाली तो नामान होता. ती सूचना बरोबर त्याच्या कानी पडली खरी, परंतु तो पुढे गेल्यानंतर तो काय म्हणाला बरं? 11व्या वचनामध्ये हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. दिमिश्कातल्या नद्या आबान व पर्पर या इस्रायलाच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. प्रियांनो, सूचना ऐकल्या खऱ्या, परंतु त्या सूचनेचं पालन करताना त्याला भरपूर अडखळणं आली. एक तर तो सेनापती होता, दुसरी त्याची इच्छा होती की अलिशाने यावं, मला माझ्या जो आजार आहे त्याच्यावर हात फिरवावा, माझ्याशी गोड शब्द बोलावेत. आणि त्या ठिकाणी पाहतो की त्याच्या अडखळणामधले दिमिश्कातल्या आबाना व पर्पर या नद्या देखील अडखळ होत्या. प्रियांनो, परंतु त्या ठिकाणी पुढे पाहतो की एका सेवकाने त्याला म्हटले की बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? प्रियानो, त्या सूचनेचं पालन करताना आम्ही पाहतो की नामानाने यार्दनेत 7 वेळा डुबक्या मारल्या आणि आम्ही पाहतो की त्या नामानाचं कोड गेलं आणि बालकासारखी त्याची त्वचा झाली. अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनात आहे की प्रभू म्हणतो हे कर, प्रभू म्हणतो हे करू नकोस, परंतु अनेक वेळा आमच्या अंतकरणाचा कठीणपणा जो आहे तो प्रभूच्या सूचनेकडे लक्ष न देता कधी कधी त्या सूचना ज्या वचनाद्वारे आमच्या अंतकरणाला भिडतात त्याच्यामुळे आम्हाला क्रोध येतो आणि त्या क्रोधामुळे या सूचनेचं पालन करण्यासाठी आमच्यामध्ये अडखळ निर्माण होतात. प्रियांनो, परंतु प्रभू म्हणतो की नामानाच्या जीवनाकडे पहा. त्याच्या जीवनामध्ये अडखळ आली खरी, परंतु त्याने अखेरीस त्या सूचनेचं पालन केलं आणि परिणाम त्याचं कोड शुद्ध झालं आणि त्याची त्वचा बालकासारखी झाली. अजून एका ठिकाणी पाहतो की 1 शमूएल 2रा अध्याय आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की एलीचे जे पुत्र होते ते अतिशय भयंकर असे होते. याजक होते, परंतु देवाविरुद्ध सर्व काही कार्य करणारे होते. आणि अशा सर्व गोष्टी प्रभूने त्याच्या दासाकरवी एली याजकाला ऐकवल्या. त्याचा वृत्तांत फार मोठा आहे, परंतु 1 शमूएल 2रा अध्याय 27व्या वचनापासून आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तो देवाचा माणूस एलीकडे गेला. तो म्हणाला की तू देवापेक्षा आपल्या पुत्रांचा अधिक आदर करतो, देवापेक्षा तुझ्या पुत्रांवर तू अधिक प्रेम करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पुत्रांच्या चुका एली याजकाकडे ते सांगत असताना त्या सूचनेचं पालन न करणारा एली याजक आम्ही पाहतो. नंतर आम्ही 3रा अध्यायामध्ये येतो. 13व्या वचनामध्ये देखील शमूएल त्या संदर्भात सूचना सांगतो
की जर तू ह्या गोष्टी केल्या नाही, तर भयंकर अशा गोष्टी तुमच्या जीवनात येईल, किंबहुना तुमच्या घरामध्ये कोण वृद्ध होऊन मृत्यू पावणार नाही प्रियानो. तरी तो काय म्हणतो? प्रभूला जे काही चांगलं वाटेल तो करेल. सूचना प्रभूने 2 व्यक्तीकडून एली याजकाला दिल्या. परंतु सूचना गांभीर्याने न ऐकल्यामुळे त्या सूचनेचं पालन त्याला गांभीर्याने करता आलं नाही आणि एकाच दिवशी हफनी, फिन्हास आणि एली याजक हे सर्व काही मेलेले आम्ही पाहतो प्रियांनो. प्रियांनो, आज माझ्या कुटुंबामध्ये प्रभू सूचना देऊ इच्छितो, की माझ्या मुलाविषयी, माझ्या मुलीविषयी काय प्रभू सांगत आहे. त्या सूचनेकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. माझं लेकरू जर चुकत आहे, तर त्याला देवाच्या शिक्षणाद्वारे, वचनाद्वारे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं अतिशय महत्वाचं आहे. एक भयंकर कुटुंब प्रभू आमच्या समोर आज सांगतोय, की सूचना तर दिल्या, परंतु त्यांनी त्या सूचना गांभीर्याने पाळल्या नाही आणि परिणाम भयंकर झालेला आहे. प्रभू म्हणतो, नोहाने त्या गांभीर्याने सूचना ऐकल्या. एवढंच नाही, तर नोहाने त्या गांभीर्याने सूचनेचं पालन असं केलेलं आहे. यांनो, प्रभू करो, जो प्रभू मला रोज सकाळी उठवतो आणि शिष्यांप्रमाणे ऐकावं म्हणून रोज मला एक नवीन सूचना सांगतो. त्या सूचनेकडे आम्ही गांभीर्याने पाहूया. ती सूचना आम्ही या मंद कानाने नव्हे, तर तीक्ष्ण कानाने ऐकूया आणि त्या सूचनेचं आम्ही गांभीर्याने पालन करूया. प्रभूच्या या सहाय्याबद्दल आम्ही प्रभूचे मनापासून आभार मानतो आणि ह्या प्रभूने जे आज या 3ऱ्या पायरीकडे आम्हाला चढून जे आम्हाला सहाय्य केलं, की सूचना कशा ऐकाव्या, सूचना गांभीर्याने ऐकाव्या, सूचनेचं पालन गांभीर्याने करावं. प्रभूला आम्ही धन्यवाद देऊ. येणाऱ्या दिवसात आणखी आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि आज विश्वासरूपी जिन्याच्या 4थ्या पायरीकडे चढत असताना त्या अब्रामाच्या जीवनाकडे आपण पाहू, की अब्राम आम्हाला काय शिकू इच्छितो. प्रभूच्या मार्गदर्शनामध्ये सर्व काही हो. प्रभूने पुरवलेल्या सहाय्याबद्दल प्रभूचे मनापासून मी आभार मानतो.